बातमी कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवरती पोहोचलं असून आणखी 1 फुटांनी पाणी पातळी वाढली तर नदीचं पाणी पात्राबाहेर येणार आहे। जिल्ह्यातील 19 बंधारे सध्या पाण्याखाली आहेतच, त्यामुळे काही भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प 100% भरलेत, त्यातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। आपण थेट कोल्हापुरात जाऊयात। ज्ञानेश्वर, काय परिस्थिती आहे पंचगंगेची सध्या? श्वेता, कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते। मी सध्या पंचगंगा घाटावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगानं आपलं पात्र सोडलं आहे आणि ते आजूबाजूच्या शेतामध्ये विस्तारताना आपल्याला दिसून येते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ते 29 फुटांच्या वरती पोहोचलेली आहे आणि जिल्ह्यातले तब्बल 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि त्यातून आहे ती होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा घाटावरची या ठिकाणी दृश्य आपल्याला दिसतात आणि या दृश्यांच्या मधून पाहायला गेलं तर अद्याप 1 फुटांनी पाणी पातळी वाढली तर पंचगंगा नदीची आहे ती या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच आहे ती पात्राबाहेर जाण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते, कारण जिल्ह्यातले अनेक लघु प्रकल्प आहेत ते आता 100% भरलेले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आहे ते विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे। आणि असाच जर विसर्ग राहिला आणि पावसाचा जोर राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। 39 फुटावरती आहे ते पंचगंगा नदीची पाणी पातळी ही इशारा पातळी समजली जाते, 43 फूट आहे ती धोका पातळी समजली जाते। गेल्या 24 तासाचा पावसाचा जर विचार करता पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढताना दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झालेले आहे। नागरिकांना खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन आहे ते करण्यात आलेले आहे। राधानगरी धरणातून सुद्धा आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा आहे ते देण्यात आलेला आहे। श्वेता, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी आणि सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच। तर नाशिक शहरातनं सुद्धा एक मोठी बातमी येते ती म्हणजे जून महिन्यामध्ये गेल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस एकूण नाशिकमध्ये कोसळलाय। या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय। जिल्ह्याचा धरणसाठा 43% जाऊन पोहोचलाय। दारणा, गंगापूर याचसोबत कादवा धरणातून 3 दिवसांपासून विसर्ग सुरू आहे। या टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यात येते। गंगापूर धरणातनं रात्री पाण्याचा विसर्ग 6160 इतका करण्यात आला, त्यामुळे रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी येऊन पोहोचलंय। कालपर्यंत आपण बघितलं तर गुडघ्यापर्यंत पाणी होतं, ते आता दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे। नाशिकच्या गंगापूर कादवा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस नाशिकमध्ये झालाय, त्यामुळे या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय।